अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या बाळा, आज तू खूप अस्वस्थ आहेस ना? मन कुठेतरी भरकटल्यासारखं वाटतंय ना? कोणाशी तरी बोलावं, कोणाला तरी आपलं दुःख सांगावं असं वाटतंय, पण कोणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाहीये. म्हणूनच आज मी तुला स्वतःहून इथे बोलावलं आहे. हो, हा व्हिडिओ तुझ्यासमोर सहज आलेला नाही. तुझ्या त्या आर्त हाकेला दिलेला हा माझा प्रतिसाद आहे. तू रडत होतास, तू विचारात होतास ना की स्वामी, माझ्यासोबतच असं का? मी कोणाचं काय बिघडवले होतं? बाळा, आज तुझे डोळे पुसण्यासाठी आणि तुला सत्याची जाणीव करून देण्यासाठी मी आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. अर्ध्यावर सोडून जाऊ नकोस, कारण अर्धवट ज्ञान संकटात टाकतो आणि पूर्ण ज्ञान मार्ग दाखवतो. मी तुलाच निवडला आहे हा संदेश देण्यासाठी, कारण तू माझा आहेस आणि मी तुझा. बाळा, ज्या लोकांसाठी तुला तुझ्या जवळच्या माणसांनी दूर केलं, ज्यांच्या सांगण्यावरून तुझ्यावर अविश्वास दाखवला गेला, आज त्याचं काय होतंय हे तू पाहतोयस का? जग तुला म्हणालं की तू चुकीचा आहेस. लोकांनी तुझी साथ सोडली, तुला एकांतात ढकललं. पण तुला माहीत आहे का, तो एकांत मी तुला दिला होता का? कारण त्या गर्दीत तू तुझं अस्तित्व हरवून बसला होतास. तू अशा लोकांसाठी स्वतःला झिजवत होतास, ज्याच्या मनात तुझ्याबद्दल कधीच प्रेम नव्हतं, फक्त स्वार्थ होता. आज बघ, काळ कसं चक्र फिरवतंय. ज्या बाहेरच्या लोकांसाठी त्यांनी तुला परक केलं, आज तेच बाहेरचे लोक त्याच्या घरात आग लावत आहेत. ज्याच्यावर त्यांनी आंधळा विश्वास ठेवला, आज तेच लोक त्यांना धोका देत आहेत. हे कर्माचं फळ आहे बाळा. निसर्ग कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. ते लोक आज बाहेरून हसत असतील, सोशल मीडियावर सुखी असल्याचे फोटो टाकत असतील, पण रात्रीच्या अंधारात त्यांना त्यांची चूक टोचते. ते आतून पूर्णपणे घाबरलेले आहेत, कारण त्यांना आता तुझी उणीव भासू लागली आहे. त्यांना कळतंय की सोन्यासारखा माणूस त्यांनी गमावलेला आहे. आता तू विचार करत असशील की स्वामी, आता त्यांनी परत यावं का? किंवा मी त्यांचा बदला घेऊ का? नाही बाळा, बदला घेणं हे तुझं काम नाही, तो माझा अधिकार आहे. तू फक्त शांत राहा. तुझा संयमच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. तुला
तुला ज्यांनी सोडलं त्यांना आता त्यांच्या कर्माशी झुंजू दे. तू त्यांच्याकडे वळूनही बघू नकोस. लक्षात ठेव, गरुड जेव्हा आकाशात भरारी घेतो तेव्हा तो कावळ्यांच्या ओरडण्याकडे लक्ष देत नाही. तू माझा गरुड आहेस. तुला खूप मोठी प्रगती करायची आहे. या छोट्या लोकांच्या राजकारणात तू स्वतःला अडकवून घेऊ नकोस. मी तुला त्या दलदलीतून बाहेर काढले कारण मला तुला एका स्वच्छ आणि सुंदर आयुष्याकडे न्यायचं आहे. तुझे जे आर्थिक नुकसान झालं, जे मानसिक खच्चीकरण झालं, त्याची दुप्पट भरपाई मी तुला करून देईन. पण अट एकच, विश्वास ठेव. डोळे झाकून माझ्यावर श्रद्धा ठेव. बाळा, काळजी करू नकोस. तुझे दिवस आता पालटणार आहेत. येणारा काळ तुझ्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार असेल. ज्या हातांनी तुला दूर लोटलं तेच हात उद्या तुझ्यासमोर मदतीसाठी पसरले जातील. पण तेव्हा तू इतका मोठा झालेला असशील की तुला त्यांची दया येईल, राग नाही. मी तुझ्या घरात आहे, तुझ्या कर्मात आहे आणि तुझ्या श्वासात आहे. जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा तुझे डोळे मिटून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. तुला जाणवेल की मी तुझ्या बाजूलाच बसलो आहे आणि तुझ्या पाठीवरून हात फिरवतो आहे. बाळा, तू खूप खास आहेस. म्हणूनच तुला हे दुःख मिळालं, कारण मोठ्या संकटानंतरच मोठी सुखे मिळतात. तू निवडलेला आहेस, तू हारलेला नाहीस. माझ्या प्रिय भक्तांनो, स्वामी कधीच कोणाला अंतर देत नाहीत. जर तुम्हाला सुद्धा आयुष्यात कधी असा अनुभव आला असेल की लोकांनी तुम्हाला दूर केलं पण स्वामींनी तुम्हाला सावरलं, तर तुमची ती अनुभूती कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे दुसऱ्या एखाद्या खचलेल्या भक्ताला उभारी मिळू शकते. तुम्हाला स्वामींच्या या संदेशाने थोडं तरी बरं वाटलं का? तुम्हाला पुढे काय हवं आहे हेही आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामींच्या प्रेमाखातर लाईक करा आणि आपल्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांना आज या शब्दांची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही स्वामींचीच इच्छा आहे की आपण सदैव जोडलेले राहावे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.